बघा आपल्या शाळेमध्ये जिरे पिंपळ शाळेमध्ये आपण गणितोत्सव साजरा करतो आहे की नाही. काल काही बऱ्याच वस्तू आपण बनवल्या. दगडाच्या 1 ते 10 आकाराच्या संख्या बनवल्या. त्यानंतर काही वर्तुळ, चौकोन, पानं फुलांचे बनवले. तर आज आपण काही अजून वेगळा नवीन खेळ घेणार आहोत. मी आता प्रत्येकाजवळ एक एक कार्ड दिलेलं आहे, बरोबर. मला काय सांगायचं, मी ज्या प्रश्नाचं प्रश्न विचारेल त्याचं तुम्ही उत्तर सांगायचं. आता मी इयत्ता 6वीच्या विशालला एक विचारणार आहे की विशाल, तुझ्या हातामध्ये जे आहे ते कशाची आकृती आहे ती बघा. काही तुम्हाला भौमितिक आकार वाटलेले आहेत, काही संख्या वाटलेल्या आहेत की नाही. तर आता तुम्ही प्रत्येकाने सांगायचं आहे, ज्याच्याकडे जे जे कार्ड आहे त्या कार्डचं नाव सांगायचं आहे की आता तुझ्या हातामध्ये मी एक कार्ड दिलेलं आहे, एक आकार दिलेला आहे. ते कशाचा आकार आहे? तो वर्तुळ. अतिशय बरोबर. म्हणजे गोल आहे, त्याला आपण आपल्या भौमितिक भाषेमध्ये वर्तुळ म्हणतो. तुझ्याजवळ काय आहे? चौरस. चौरस दाखव मला, ते चौरस कसा आहे तो दाखव. छान, व्हेरी गुड. रोशनी, तुझ्या हातात काय आहे? पाऊण भाग आहे. बरोबर. दाखव कसा पाऊण भाग आहे. गोलामधला पाव भाग काढून घेतला आहे का नाही, पाऊण. तुझ्याजवळ काय आहे ग? बाजूला वर्ग. तुझ्याजवळ काय आहे? अर्धा भाग. बरोबर. तिच्याजवळ अर्धा भाग आहे, तुझ्याजवळ पूर्ण आहे, तुझ्याजवळ पाऊण आहे. आणि पाव भाग कोणाकडे आहे रोशनी? माझ्याकडे पाव भाग आहे. दाखव सगळ्यांना. छान, व्हेरी गुड. बघा, भौमितिक आकृत्या तुमच्याकडे आहेत, ते कार्ड आता तुम्ही ठेवून द्या. आणि तुम्हाला मी आता दुसरे कार्ड उचला आणि त्या कार्डच्या संख्या तुम्हाला विचारणार आहे. एक कार्ड घेऊन टाका तुम्ही. घ्या बरं संख्या कार्ड, घ्या बरं. बघूया संख्या कार्ड घेतले का सगळ्यांनी? संख्या कार्ड घेतले का? रोशनी, पूजा, बोलू नका. व्हेरी गुड. छान. मला सांग बेटा, तुझ्याजवळ संख्या कार्ड आहे. काय आहे ते? किती अंक आहेत? बोल ना, तू सांग. तुझ्याजवळ कोणतं कार्ड आहे? 72. तुझ्याकडे? 86. बरोबर बोलला ना बेटा तू. तुझ्याकडे? 73. काय म्हणते तू त्याला? 73. बरोबर. 73 बोलायचं मराठीमध्ये. तुझ्याकडे कसलं कार्ड आहे बेटा? 2. छान. तुझ्याकडे? 90. दाखव मला कार्ड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. तुझ्याकडे? 14. छान. तुझ्याकडे? 90 आहे का तो? छान. तुझ्याकडे? 10. तुझ्याकडे? 100. दाखव कार्ड. रोशनी, तुझ्याकडे? 906. तुझ्याकडे? लांबी गुणिले. तुझ्याकडे अंक काय आहे? अंक कार्ड. 453. व्हेरी गुड. सुंदर. छान. मग आता संख्या कार्ड टाका आता. म्हणजे गणितामध्ये बघा, भौमितिक आकृत्या आल्या पाहिजे, संख्या ज्ञान आलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला हे काही देणार आहे. मी क्षेत्रफळाचे कार्ड देणार आहेत. बघा, हे सगळे क्षेत्रफळाचे कार्ड आहेत, बरोबर. तर आता मला सांगा, पूजा, तुझ्याजवळ क्षेत्रफळाचं कार्ड आहे. कशाचं क्षेत्रफळ आहे? वरचं वाक्य वाच. पुढे ये. काय आहे? मला कार्ड दाखव. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. बरोबर. कोणाजवळ अजून क्षेत्रफळ आहे? तुझ्याकडे होतं बेटा. ते वाच बघू. कशाचं क्षेत्रफळ आहे? बाजूला वर्ग. बाजूचा वर्ग. कशाचं क्षेत्रफळ असतं ते? बाजूचा वर्ग. कार्ड दाखव मला. चौरसाचे क्षेत्रफळ. व्हेरी गुड. चौरसाचे क्षेत्रफळ. छान, अतिशय सुंदर. सगळ्यांनी ठेवून द्या बघू. कार्ड वगैरे तुम्हाला समजलं आता हे? मग आता मी काही तुम्हाला मनोरंजनात्मक खेळ आहे आपल्याकडे. संख्या वाचन, संख्यावरील क्रिया. बघू. मी आता ते ओपन करते, तुम्हाला एकदम छान वाटेल की नाही?
बघा बरं, आता मी फोल्ड केलंय हा माझ्या पद्धतीने. आता तुम्हाला फोल्ड करून दाखवते. बघा कसं दिसतं रे? छान दिसतं की नाही? बघितलं तुम्ही? हां बघा, हे जे आहे, हे जे कार्ड आहे, तर याच्यामध्ये काय आहे माहिती का? खूप साऱ्या संख्या लपलेल्या आहेत. या शैक्षणिक साहित्यामध्ये जे आहे खूप साऱ्या संख्या काय झालेल्या आहेत? लपलेल्या आहेत. बघा, फुलपाखरासारख्या अशा ओपन केल्या. बघा छान आहे का नाही? बघा याच्यामध्ये किती संख्या आहेत? 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या. तुम्हाला भरपूर 4, 5, 6 अंकी संख्या याच्यावरनं तयार करता येतील आणि सांगता सुद्धा येतील. अशा पद्धतीने हे फुलपाखरासारखे 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 फुलांनी तयार केलेल्या त्या पाकळ्यांवर संख्या लिहिलेल्या आहेत. आणि आता ह्या पाकळीवरनं जर आपल्याला ही 1, 2, 3, 4, 5, 6 अंकी संख्या कोणती पण सांगता येईल. आपण जर कोण सांगतो बरं 6 अंकी संख्या? बघा आता मी घेतलं 3. बघा आता हे 34. बघा मी कसं सांगते, 3,45,672. बघा 3,45,672. अशा प्रत्येक पाकळ्यांमध्ये तुम्हाला संख्या मांडता येते. नंतर 1, 2, 3, 4 संख्या वरील संख्या ज्ञान याच्याने तुम्हाला या शैक्षणिक साहित्यामधून अतिशय सुंदर प्रकारे करता येते. त्यानंतर बघा हे ओळखा पाहू. हे बघा हे ओळखा पाहू. हे कसलं? हे बघा हे कसलं चिन्ह आहे माहितीये का? बेरीज. जोरात बोलायचं. हे कसलं चिन्ह आहे? कसलं आहे? हे कसलं आहे? गुणाकार. हे कसलं आहे? भागाकार. अतिशय बरोबर. हे कसलं आहे? लहान. पेक्षा लहान. हे कसं आहे? मोठा. पेक्षा मोठा. हे कसं आहे रे? सारखे. बरोबर सारखे. आणि स्माइल द्या बघू मला एक. स्माइल. सगळ्यांनी उत्तर छान दिले म्हणून स्माइल दिले की नाही? बघा स्माइल आहे का नाही? म्हणजे तुम्हाला हे ओळखा पाहूमध्ये तुम्हाला सगळ्या आपल्या गणिताच्या ज्या असा क्रिया करतो आपण संख्यावरील गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, हे सगळं याच्यातून तुम्हाला समजते. बरोबर. त्यानंतर हे काही असं आहे बघा, रिकामा बाटल्या असतात की नाही, ते आपण फेकून देतो. हे बल्बचं आहे की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या अशा पट्ट्या जर टाकल्या 1, 2, 3, 4, 9 पर्यंतच्या, तर तुम्हाला त्याच्यातनं संख्या कार्ड बनवता येतं. आता मी एक बघा, कोणी पण वाचा बरं, किती अंकी संख्या आहेत आता बघूया. हे 2 झाकले. किती अंकी संख्या झाली ही? 1 आणि 2. किती झाले? 1 आणि 2. किती झाली संख्या? 12. 12 जवळ पुन्हा मी 1 आणला. कोणती पण संख्या. किती 3 अंकी संख्या झाली? 123. व्हेरी गुड. त्याच्याजवळ पुन्हा मी 1 संख्या आणली, कोणती पण. किती झाले? 1231. व्हेरी गुड. पुन्हा मी 1 संख्या आणली त्याच्याजवळ, मग काय? 1000. नाही, आता 1000 येणार का? नाही. 12,310. समजलं? हो. याच्या साह्याने सुद्धा आपल्याला असंख्य 4 अंकी, 5 अंकी संख्या करता येते. त्यानंतर हे साहित्य बनवले आपण छानपैकी. छान आहे का नाही? फिरवायचं, असं छान फिरवायचं. फिरवलं का अंक फिरतात. बघा आता हा अंक आहे. बघा आता हे अंक आपण फिरवले. समजा याच्यामध्ये एक, आता 5 अधिक 1 6, इथं 6 आले पाहिजे असे अंक आहेत हे. मला बरोबरच आहे चिन्ह आहे. अशा पद्धतीने आपण संख्यावरील क्रिया, त्याचे शैक्षणिक साहित्य सुद्धा बनवू शकतो. आपण हे बनवलं होतं की नाही? आता बघा, आता इथे असं आहे 8 1 8. आता 8 2 16, 2 आहे. 8 आणि 2. इथं बरोबरचं चिन्ह, इथं 16 बघायचं. इथं 1 आला आणि एकाजवळ 6. बघा बघा रे, बघा 8 2 16. हा 2 उलटा झाला, तो आपण सुलटा करूया. कार्ड काढून हे कार्ड सुलट करून घ्यायचं असं. बरोबर? बघा पूजा, बघा तुला सांगते.
बघा आता हे साहित्य जे आहे, हां, 9 गुणिले 4, 9 चोक किती रे? सांगा बरं. 9 गुणिले 4, नावाचा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. म्हणा बरं. 9 1 9, 9 चोक 36. बरोबर. मग 36 शोधायचे. बघा 36 शोधले का नाही मी? बरोबरचं चिन्ह दिलं. हां, हे बघा रे, 9 चोक 36. समजलं तुम्हाला? याच्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर करता येतील. हां, नंतर याच्यावर तुम्हाला पाढे पाठ होतील तुमचे. हे बघा पाढे पाठ असतात. बघा इथे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. हां, हे बघा 9 त्रिक, इथं 27 बघायचं. 9 गुणिले 3, 9 त्रिक कुठे गेला? 27. 27 आला बघा. 9 त्रिक 27. अशा पद्धतीने आपल्याला असंख्य गणिताच्या क्रिया करता येतील. गुणाकाराच्या, भागाकाराच्या, क्षेत्रफळ, तुम्हाला चौरस, कोण, बाजू हे सांगता आलं पाहिजे. हां, आलं लक्षात? मग ह्या गणित उत्सव हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने की निपुण भारत अभियान आहे. या निपुण भारत अभियानाच्या अंतर्गत आपण हा गणित उत्सव आपण साजरा करतो आहे. समजलं?